मंडळी, थांबा जरा, कारण आता सुरू होणार आहे धडाड धडामणी भावनांचा तुफान मेळावा. आजचा एपिसोड आहे रागाचा, प्रतिष्ठेचा आणि कपटी कारस्थानाचा गरमागरम मिश्रण. अर्णवचा ज्वालामुखी राग, लावण्याची गोंधळलेली अवस्था आणि वल्लरीचा विषारी डाव. शिवाय राकेशचं विकलेलं वेड. आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अर्णवचा फटका आणि लावण्याचा शॉक. मंडळी, दृश्य सुरू होतं आणि अर्णवचा राग म्हणजे अक्षरशः फटफटणारी विजेची काठ. लावण्य जेव्हा ईश्वरीला इनॉग्रेशनला घेऊन जाण्यावर उगाच तिडीक लावते, तेव्हा अर्णवचा आवाज परत आला असला तरी त्याचा टेम्पर अजूनही 1000 डिग्रीवर आहे. तो थेट कडक शब्दात धडाका उडवतो. लावण्या, तुझं कालचं विसरलीस का? तुझ्यामुळे डीलर्स निघून जाणार होते. कॉम्प्लिकेशन्स तूच निर्माण केलेत. आणि प्रेझेंटेशन वाचवायचं काम केलं माझ्या बायकोने, ईश्वरीने. त्यामुळेच आपण हे मोठं लॉन्चिंग करतोय. लावण्याचा चेहरा पाहण्यासारखा, अगदी थिजलेली मूर्ती. अर्णव पुढे आणखी सरळ सांगूनच टाकतो, ती माझी बायको आहे आणि माझ्यासोबत इनॉग्रेशनला येणारच. यात तुला प्रॉब्लेम वाटत असेल तर तो तुझा मुद्दा, माझा नाही. अरे बापरे, आज अर्णवने ईश्वरीचा मान राखत लावण्याची जागा स्पष्ट दाखवून दिली. इकडे वल्लरी शांत बसायची थांग का देईल? ती लावण्याचा मेंदू कलवते. चिंता करू नकोस, ईश्वरी इनॉग्रेशनला पोहोचणार नाही. बघ कसे तिला कायम मागे टाकतो आपण. आणि दोघींचे चेहरे कपटी स्माईल, जणू काही एखादी मोठी वाईट योजना पक्व होत आहे. राकेशचं वेड वाढतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो, टाईमवर ये हा, मी निघतो. ईश्वरी मागून हलकेच बाय. त्याचवेळी धप्प. प्रवेश राकेशचा. डोळ्यात विचित्र चमक, मनात विकलेलं प्रेम. तो मनाशी म्हणतो, आज किती सुंदर दिसतीये माझी इंदोरी जिलेबी. आणि आज ती इनॉग्रेशनला पोहोचणार नाही. काहीही झालं तरी नाही. त्याचा चेहऱ्यावरील भाव सरळ खतरनाक षडयंत्र म्हणत होता. आता थरार वाढणार. मंडळी, प्रश्न मोठा आहे. राकेश नक्की काय करणार? ईश्वरीला थांबवण्यासाठी तो कोणतं भयंकर पाऊल उचलेल? अर्णव ईश्वरी एकत्र इनॉग्रेशनच्या स्टेजवर उभे राहतील का? की राकेशच्या षडयंत्रामुळे ईश्वरी उशिरा पोहोचणार? किंवा कायमची आऊट होणार? पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.